म्हणजे निसर्गातला असा एक पक्षी आहे की स्वतःची उपजीविका तो स्वतः करू शकतो। त्या कबूतरखान्यामध्ये त्यांना खायला दिलं काय जातं? चणे किंवा फुटाणे टाकले जातात त्यांना खायसाठी। चणे फुटाणे हे कबुतरांचं खाद्य आहे का? कबूतर निसर्गातील काही घटक खाऊन जगू शकतात। हे खाद्य म्हणजे त्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहे का? याचा विचार कधीच कुणी केला नाही आतापर्यंत। बरं, कबुतरांचा जीव गेल्यामुळे इथल्या जैन समाजातील काही लोक आक्रमक झाली। पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये हा जो युवक बोलतोय हा किती उच्च स्तरावरती कबुतराच्या बाजूने विचार करतोय, एकदा तुम्ही नीट पहा। 4 दिवस झाले, 4 दिवसामध्ये अजून काही जेवण केलं नाही ना पाणी पिलं नाही, म्हणून बघा असं तरपडून मरतो। हा तुम्हाला चांगलं वाटतं का? मला एवढं सांगा, हा तुम्हाला असं मेलेलं तुम्हाला चांगलं वाटते का? असे तुमचे नरडे धरून दाबू का आम्ही? ज्यांनी बंद केले त्याचे नरडे आम्ही दाबू का असे? मग त्याला माहित पडेल की मौत काय असते। बरं, एखाद्या कबुतराचा जीव गेल्यावरती एवढे आक्रमक होणारे हे एखाद्या माणसाचा जीव गेला तेव्हा तर का गप्पा असतात? बरं, यांना कबूतर सांभाळायचे आहेत, कबुतरांची काळजी घ्यायची आहे, मग हे स्वतःच्या घरांना जाळ्या का मारतात? जैन समाजाचं एक पुढे तिथेच मंदिर आहे, तिथेच घरे आहेत त्या समाजातील लोकांची। त्यांच्या घरावरती पहा तुम्ही, एकदा नजर टाका, सगळ्या घरांना जाळे आहेत। जीव दया आहे तर मग एखादा कबूतर आपल्या घरामध्ये घेऊन त्याला दाना टाकू शकत नाहीत का? त्यांना सार्वजनिक ठिकाणी, असं सार्वजनिक ठिकाण आहे जिथून अगदी पावलांच्या अंतरावरती रेल्वे स्टेशन आहे, जिथून अगदी पावलांच्या अंतरावरती संपूर्ण ठिकाणी, त्या ठिकाणी बरेचसे ऑफिसेस आहेत, तिथे सर्वाधिक ट्रॅफिक जाम होतं, तिथे लोकांची गर्दी असते, त्या ठिकाणी मध्यभागी कबूतरखाना आहे। मग या कबूतरखान्यातील कबुतरांच्यामुळे लोकांना फुफ्फुसाचे आजार होतात। आतापर्यंत बऱ्याच लोकांनी जीव गमावलेला आहे। हे कबूतर उडून जात असताना एखाद्या 2 व्हीलरवरच्या माणसाच्या अंगावरती जातात, त्यामुळे एखाद्याचा अपघात होतो। ही छोटी गोष्ट आहे का? शांततेचं प्रतीक हा समाज आपल्याला मानत असतो। या समाजामधून दया, शांती, प्रेम, वात्सल्य शिकवलं जातं। मग विचार करा, न्यायालयाच्या विरोधात जाऊन तिथून ताडपत्री काढली, तिथे दंगा केला, तिथे हाणामारी केली, ही एक बाजू जरी एक असेल तर या समाजाने कधीच समाजाला, इतर समाजांना कधीच हिंसा शिकवली नाही। मग हाच समाज, या समाजातील हीच लोक हातात चाकू घेऊन कबूतरखान्यापर्यंत का पोहोचली? कबूतरखान्यामध्ये पोहोचल्यानंतर लोकांच्या हातात त्यांनी चाकू वाटले, मग ही हिंसा नाही का? हा कुठला धर्म आहे जो हिंसा शिकवत नाही मात्र हिंसेचे कृत्य करतो? मग एकदा सुद्धा आपण दुसऱ्याचा विचार करत नाही का? बरोबर, तुम्हाला कोर्टाचा निकाल मान्य नाही तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जा, तिथे याचिका दाखल करा। हे सुद्धा नाही तर आम्हाला कोर्टाचा निकाल मान्य नाही आणि आम्ही हा कबूतरखाना बंद पडू देणार नाही असं म्हणून संपूर्ण समाज आक्रमक होऊन तिथे चाकूचे वाटप करतोय। मग हा समाज, मला सांगा, खऱ्या अर्थाने शांततेचं प्रतीक तुम्हाला शिकवतोय का?